नमस्कार, मी आशा. सिद्धी अँड मम्मी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला माझी रेसिपी बनवून दाखवते. तर मी आज बनवणार आहे प्रसादाचा शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, काजू, बदाम आणि केळी घेतलेली आहे आपण. चला तर मग आपण स्टार्ट करू. मी पहिल्यांदा थोडं तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घेते. आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत, आता ते मी काढून घेते. त्यामध्येच मी आता हे तूप घालून घेते. हा रवा घालते मी. हा रवा चांगला बारीक गॅसवरती भाजून घेते. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, मोठा नाही करायचा, आणि तो रवा आपला जळण. ह्याच्यामध्येच मी आता ह्या केळी घालून घेते. आपला रवा चांगला भाजत आलेला आहे. अजून 5 मिनिटं आपण चांगलं त्याला हलवून घेऊ आणि त्यानंतर दूध घालून घेऊ. रवा आपला चांगला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे दूध घालून घेते. 1.5 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घालून मी तापवून घेतलेलं आहे, ते मी ह्याच्यात घालते. रवा मी चांगला हलवून घेतलेला आहे. आता 5 मिनिटं मी झाकण ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एकदा हलवून घेऊ. आणि साखर घालून घेऊ. 1 वाटी साखर घालते मी. साखर चांगली एकजीव करून घेऊ. साखर चांगली ह्याच्यामध्ये एकजीव झालेली आहे. तर आपण परत 5 मिनिटं झाकण ठेवू. 5 मिनिटाच्या नंतर पाहू आपण. चला तर मग आपण आपला शिरा झालाय का पाहू. आपला शिरा झालेला आहे, खूप छान झाला आहे.
मी हा आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तुळशीची पानं आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालून घेते. तर बघा आता आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.